नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक DIY फ्रीज मॅग्नेट करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। फ्रीज मॅग्नेट करण्यासाठी मी हा कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि तो मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कट करून घेणार आहे। आधी मी काही लीव्स काढणार आहे, काही वेगवेगळ्या पद्धतीची पानं काढणार आहे। खूप वेगवेगळ्या प्रकारची खरं तर आपण फ्रीज मॅग्नेट करू शकतो। इकडे मी एक छोटंसं प्लांट करणार आहे, तर त्यासाठी मी आधी ही पानं काढून घेतलेली आहेत। आणि मी इकडे हे अल्कोहोल मार्कर्स वापरतेय। मी नॉर्मल स्केच पेन सुद्धा वापरू शकता, ॲक्रेलिक किंवा पोस्टर कलर वापरून पण तुम्ही पेंट करू शकता। या सगळ्या पानांना मी पहिल्यांदा हा लीफ ग्रीन कलर देऊन घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर मी काही डार्क टोन्स ऍड करणार आहे। त्याच्यानंतर मी थोडासा लाईट ग्रीन ऍड केलेला आहे। आणि ही जी पानं आपण तयार केली आहेत तर ही सुद्धा मी कट करून घेतलेली आहेत। आता ही जी पानं आहेत तर हा कार्डबोर्ड मी या पानांवरती पेस्ट करणार आहे, जो मगाशी आपण कट करून घेतला होता। त्यानंतर मी या पॉप्सिकल स्टिक्स वापरतेय, याला आईस्क्रीम स्टिक्स पण म्हणतात। हे फ्रीज मॅग्नेट आपण थोडंसं प्रोडक्टिव्ह करणार आहोत, त्याचा आपण छान उपयोग करणार आहोत। आणि तो उपयोग म्हणजे या फ्रीज मॅग्नेटमध्ये या पॉप्सिकल स्टिक्स वापरून आपण खूप सोपी अशी फोटो फ्रेम तयार करू शकतो। मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं पहिल्यांदा वरती आणि खालती अशा स्टिक करायच्या आणि उरलेल्या ज्या दोन आहेत त्या वरच्या बाजूने स्टिक करायच्या। त्यानंतर जे फ्रीज मॅग्नेट आहे ते मी बॅक साइडला लावून घेतलं। आणि आपलं DIY फ्रीज मॅग्नेट तयार झालंय आणि फोटो फ्रेम पण तयार झाली आहे। मी व्हिडिओमध्ये आता म्हणले तसं की या फ्रीज मॅग्नेटचा जो साईज आहे तर त्या साईजनुसार तुम्ही फोटो प्रिंट करून घेऊ शकता आणि तुम्ही या फोटो फ्रेममध्ये फोटो लावू शकता किंवा एखादा कोट, एखादा स्टिकर सुद्धा तुम्ही लावू शकता। आणि फायनली आपलं हे DIY फ्रीज मॅग्नेट तयार झालेलं आहे। आणि या DIY फ्रीज मॅग्नेटमध्ये आपण फोटो फ्रेम सुद्धा तयार केलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।